झालंय सुरू माताजी सुरू कंटेंट. झालं. तर या कोर्सचा साधारणपणे स्ट्रक्चर असं असेल की आपण 1 तासाचं हे लेक्चर घेणार. 9 ते 10 वाजेपर्यंत हे लेक्चर असेल. 8:45ला आपण लेक्चर सुरू करू आणि 8:45ला आपले श्लोक सुरू होतील या अध्यायाचे आणि 9 ते 10 हा क्लास असेल. तर क्लासमध्ये काही आपण विशेष श्लोक घेणार आहोत. त्याच्यामधले सगळे श्लोक आपल्याला घेता येत नाहीत आणि ज्या काही त्याच्यातल्या विशेष गोष्टी आहेत त्या आपण शेअर करायचा प्रयत्न करू, इथे त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करूयात. आणि क्लास नंतर आपण क्वेश्चन आन्सर्स काही घेऊयात. आपण त्याच्यासाठी थोडासा वेळ ठेवूयात. तर हे क्लासचं एकूण रूप असं असेल याच्यामध्ये. ग्रुपमध्ये जे काही आपण रोज शिकणार आहोत, तर त्याच्या अभ्यासानंतर त्याच्यावरती एक क्विज ठेवली जाईल. लेक्चर नंतर क्विजची लिंक मिळेल तुम्हाला, तर तुम्ही सर्वांनी ती क्विज सोडवायचा प्रयत्न करा. अ, याच्यामधल्या आजची ही सांगायचं अगदी आनंदाची गोष्ट म्हणजे आजची आपली 43वी बॅच आहे आणि हा वर्षाचा पहिला दिवस आहे. तर आत्तापर्यंत इस्कॉननी ही खूप चांगला हा उपक्रम घेतलाय. इस्कॉनचे मंगलोर इस्कॉनचे अध्यक्ष नामनिष्ठ प्रभूजी. तर त्यांच्या केवळ या अविरत परिश्रमामुळे आपण आज भगवद्गीता ही आपण घरून ऑनलाईन आपण शिकू शकतोय. मध्ये कोविडच्या दरम्यान म्हणजे साधारणपणे 2020 मध्ये सगळी जेव्हा मंदिरं झाली होती, तेव्हा त्यांची ही संकल्पना होती, की आपण घरी भगवद्गीता आपण हे अभ्यास करू शकतो आणि सर्वांपर्यंत घराघरामध्ये आपण ती पोहोचवू शकतो. ज्यावेळेला सुरुवातीला ही भगवद्गीता सुरू केली म्हणजे हे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले. तर त्यावेळेला साधारणपणे एक इंग्लिश आणि हिंदी या ज्या भाषा भारतामध्ये प्रचलित आहेत त्याच्यामध्ये त्याची सुरुवात करण्यात आली. पण ते इतकी लोकांना आवडली, की जवळ-जवळ आता खूप बऱ्याचशा भाषांमध्ये झाली. गुजराती आहे, कन्नड आहे, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आहे आणि मराठीमध्ये आता ती सुरू झाली. तर आपण सगळेजण आता याचा लाभ घेऊयात. आपल्याला ही एक खूप चांगली संधी मिळाली आहे हे शिकण्याची आणि याच्यासाठी आपण नामनिष्ठ प्रभूजींचे आपण खूप-खूप आभार मानूयात. खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे, की अ, भगवद्गीता आपण घरी बसून शिकू शकतो आणि तो सुद्धा निःशुल्क आहे. तर याच्यासाठी कुठलेही चार्जेस वगैरे नाहीयेत आणि तुम्ही मन लावून जर याचा अभ्यास केला तर हा जो कोर्स आहे तो आता आपण 18 दिवसाचा कारण म्हणजे तो बेसिक आहे. आणि याच्यानंतर ॲडव्हान्स कोर्सेस आहेत म्हणजे लेव्हल 2 आहे, लेव्हल 3 आहे. लेव्हल 5 पर्यंत तुम्हाला जाता येतं. भक्तिशास्त्री आहे याच्यामध्ये. तर हे सगळ्या कोर्सेसची जी डिटेल आहेत ते तुम्हाला त्याच्या लिंक पाठवल्या जातील आणि तुम्ही जरूर याचा फायदा घ्यावात आणि याच्यावरती अभ्यास करावा. भगवद्गीता ही अभ्यास करण्यासारखीच आहे आणि माणसाच्या आयुष्याचं पूर्णपणे परिवर्तन होतं. आणि आपल्याला कुठे जायचं नाहीये, कुठे आपल्याला फी भरायची नाहीये. आपण हे घरी बसून इतक्या चांगल्या गोष्टीचा आपण अभ्यास करू शकतोय. तर त्याचा जरूर सर्वांनी उपयोग करून घ्या. आणि इथे आपल्याला वेगवेगळ्या लिंक येतील. आता तुम्हाला या कोर्ससाठी लागणारे जे काही बुक्स आहेत, तर त्या बुक्सच्या लिंक इथे प्रोव्हाईड करण्यात येतील. म्हणजे तुम्हाला भगवद्गीता घ्यायची आहे, तुम्हाला भागवतम घ्यायची आहे किंवा या कोर्ससाठी जी काही पुस्तकं दिलेली आहेत. तर ते तुम्हाला जर पर्चेस करायचे असतील, तर मात्र तुम्ही तिथे लिंकवर जाऊन किंवा आता श्री श्री राधा गोविंद टेम्पल इस्कॉन मंगळुरू असं जर तुम्ही साइटवर जरी गेलात, तरी तुम्ही तिथून बुक पर्चेस करू शकता आणि या सगळ्या गोष्टींची तिथे माहिती आहे. तर तुम्ही ते बुक पण पर्चेस करू शकता आणि तुम्हाला जर इथे काही डोनेशन द्यायचे असतील, तर त्या डोनेशनच्या सुद्धा इथे लिंक दिलेल्या आहेत. तर तुम्ही ते डोनेशन सुद्धा इथे देऊ शकता. तर ही झाली आपल्या साधारणपणे कोर्सची माहिती. आता आपण वैष्णव परंपरेप्रमाणे अगदी आपली एक प्रथा आहे, की आपण ज्यांच्यामुळे इथे आलो कारण या सगळ्या स्लाईड ज्या केल्या आहेत भगवद्गीतेच्या त्या नामनिष्ठ प्रभूजींनी तयार केल्या आहेत. आता आभारच मानायचे झाले तर माझ्या ज्या ट्रेनिंग देणाऱ्या माताजी आहेत, अन्वया माताजी, मी त्यांचे आभार मानते. नामनिष्ठ प्रभूंचे आभार मानते. त्यांना प्रणाम करते मी. की त्यांनी एवढी छान सोय केली आपल्यासाठी. नंतर आमच्या मराठी ग्रुपच्या लीडर आहेत पूजा माताजी, त्या आहेत. नंतर आजच्या को-होस्ट आहेत क्षितिजा माताजी किंवा ह्याच्या बिहाइंड द स्क्रीन पण आमची सगळी टीम जी असते टेक्निकल टीम, तर त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानते. आणि आता आपण याच्यासाठी आपण हे सुरू करूयात भगवद्गीतेविषयी. आता भगवद्गीता जरी आपण असा विचार करतो ना, की आपण स्वतंत्रपणे भगवद्गीता आपण म्हणतो, की आपण ती भगवद्गीता स्वतंत्रपणे प्रकाशित होते किंवा आपण वाचली तरी सुद्धा मूलतः ना ती संस्कृत महाकाव्य
जे महाभारत आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला ही भगवद्गीता सापडते आणि कलियुगाच्या साधारण सुरुवातीला म्हणजे साधारणपणे एक 5,000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाने ती अर्जुनाला म्हणजे त्याच्या शिष्यालाच म्हणजे परमसख्याला सर्वात पहिल्यांदा भगवद्गीता सांगितली. म्हणजे अर्जुन हा सर्वात पहिला श्रोता होता भगवद्गीतेचा. त्यांच्यामधील जो हा संवाद आहे, तो कुरुक्षेत्रावर जेव्हा पांडवांचं यादवकालीन कौरव-पांडवांचं युद्ध झालं, तर कुरुक्षेत्रावरती ही भगवद्गीता परमेश्वराने सांगितली आहे अर्जुनाला. आणि या 18 दिवसांमध्ये आपण जी आता ही भगवद्गीता शिकणार आहोत, ती गीता श्रील प्रभुपाद यांची भगवद्गीता जी आहे, की जशीच्या तशी असं जे म्हटलेलं आहे, तर या पुस्तकावर आधारित आहे आपण ती भगवद्गीता शिकणार आहोत. भगवद्गीताचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी परत एकदा वैष्णव शिष्टाचाराप्रमाणे ज्यांनी भगवद्गीता सांगितली, त्यांना आपण प्रणाम करतो. त्यामुळे तुम्ही जिथे कुठे असाल तिथून प्रभुपादांना नमस्कार करा. आता मी मंगलाचरण म्हणते आणि मग आपण पुढचा वर्ग सुरू करूयात. ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो विष्णुपादाय कृष्णपुष्ठाय भूतले नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं गदामह्यं ददाति स्तं पदान्तिकम्। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुश्रुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर मी परत एकदा सर्वांचे स्वागत करते. ज्यांच्या आनंदासाठी मी ही भगवद्गीता तुम्हाला सांगते आणि ज्यांच्या आनंदासाठी तुम्ही ही भगवद्गीता सगळेजण ऐकताय, त्या श्री श्री राधा गोविंदांना तुम्ही आहात तिथून नमस्कार करा. त्याचप्रमाणे भगवद्गीता इतक्या सोप्या शब्दात लिहिली म्हणून श्रील प्रभुपादांना सुद्धा आपण आहोत इथून आपण नमस्कार करूयात. आणि आता मी ही भगवद्गीता अन्वया माताजींकडून शिकली आहे. तर मी तुम्हाला ती सांगण्याचा माझ्या मी मॅक्सिमम प्रयत्न करेन मी याच्यामध्ये. पण त्याच्यामधून जरी काही चुका झाल्या तर मी तुमची माफी मागते त्याच्यासाठी. मी तुमची वर्ग शिक्षिका आहे अंजली हुगे. हरे कृष्ण. आता हा अध्याय आपण चालू करण्यापूर्वी थोडेसे ज्यांच्यामुळे आपण हे इतक्या सोप्या शब्दामध्ये ही भगवद्गीता लिहिली आहे, त्या श्रील प्रभुपादांविषयी आपण थोडंसं जाणून घेऊयात. मी त्यांच्या काही स्लाइड्स ऑन करते. हे इस्कॉनचे संस्थापक भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद. हे त्यांचा रथयात्रेचा व्हिडिओ आहे. तर शीला प्रभुपादांविषयी आपण जर आता शीला प्रभुपादांविषयी जर बोलायचं असेल, तर त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचे आई-वडील कोण होते, त्यांचा बॅकग्राऊंड कसं आहे, तर त्याच्यासाठी अ, श्रीला प्रभुपाद यांचं नाव आहे अभय चरण डे. त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 रोजी कलकत्त्यामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव होतं गौरमोहन डे आणि आई होत्या रजनी देवी. आपल्याकडे एक प्रथा आहे, की आपण आपल्याकडे मूल जन्माला आलं, की आपण लहान मुलाची आधी पत्रिका बघतो आणि मग त्याप्रमाणे त्यांनीही त्या काळामध्ये पत्रिका बघितली आणि त्यांना असं पत्रिका बघितल्यानंतर त्यांना ते ऐकून खूप आनंद झाला. तर पत्रिकेमध्ये असं लिहिलं होतं, की हा मुलगा जेव्हा 70 नंतर हा
भागवत धर्माचा प्रसार परराष्ट्रामध्ये सुद्धा करेल, परराष्ट्रामध्ये करेल आणि जवळ-जवळ कृष्णाची 108 मंदिरं बांधेल. तर हे सगळं ऐकून त्यांच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला त्यावेळेला. त्यांचे वडील अगदी शुद्ध वैष्णव होते. साधं घर होतं, साधं घराणं होतं त्यांचं. वडील कपड्याचे व्यापारी होते. रोज ते दुकानात जात त्यांचा व्यापार करत. अ, वैष्णव होते त्याच्यामुळे त्यांचं परमेश्वरावरची श्रद्धा होती. दुकानातून जेव्हा ते घरी परत यायचे, त्यावेळेला ते कपड्याचे व्यापारी होते त्याच्यामुळे ते डाळ, तांदूळ आणि पाणी असं वाटीमध्ये काढून ठेवायचे. कारण कपड्याच्या दुकानात नॉर्मली जर उंदरांचा जर उपद्रव झाला, तर त्यांना जर खाद्य नाही मिळालं, तर ते कपड्यांचं नुकसान करतात. आणि ही कन्सेप्ट डोक्यात ठेवून त्यांनी त्या प्राण्यांची सोय केली होती, जेणेकरून कपड्यांचं नुकसान होणार नाही. तर असा ते विचारही करणारे होते. आणि मग ते रात्री घरी यायचे उशिरा त्यांचं दुकान वगैरे सगळा व्यवसाय बंद करून. आणि त्याच्यापुढे मग ते भागवतांचं वाचन करायचे, भगवद्गीता वाचायचे. वैष्णव होते. रोज आरती करायचे. तर असं बरेच वेळा व्हायचं, की प्रभुपाद तोपर्यंत लहान होते आणि ते झोपून जायचे. पण त्यांना हे सगळं ऐकू यायचं आरती वगैरे हे करायचे. तर हे लहानपणापासून त्यांच्या डोक्यावर हे सगळे संस्कार झाले होते. त्यांच्या घरासमोर श्री श्री राधाकृष्णांचं मंदिर होतं. तर अगदी लहानपणी म्हणजे त्यांना कळत नसल्यापासून ते त्या मंदिरात जायचे. मंदिरामधल्या ते जे पुजारी होते, ते जे काय पूजा अर्चा करायचे त्यांची देवाची पूजा अर्चा करायचे कृष्णाची. तर ते असं बारीक रीतीने ते लक्ष देऊन बघायचे, की ते कशी पूजा करतात, कसा प्रसाद दाखवतायत, देवाला कसा हार घालतायत किंवा ते कसा अभिषेक करतायत, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी लहानपणापासून पाहिल्या होत्या. आणि त्या मंदिरामध्ये दरवर्षी रथयात्रा निघायची. तर त्यांनी 5 वर्षाचे असताना वडिलांजवळ हट्ट धरला, की मला पण रथयात्रा काढायची आहे. आणि वडील वैष्णव होते, साहजिकच त्यांनाही ते खूप आवडलं. तर त्यांनी मुलाचा हट्ट पूर्ण केला. हे तुमचं पहिली जी स्लाईड आहे ना आपली ही, तर याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकतं हे, की तुम्ही रथयात्रा काढली आणि ते अतिशय लहान होते, 5 वर्षाचे होते. तर मग वडिलांनी काय केलं त्यांच्या, की हातगाडी जी असते, ती एक हातगाडी घेतली आणि मग त्याला छान रंग वगैरे देऊन असं सगळं सजवलं. त्याच्यामध्ये मग अर्चविग्रह ठेवले, जगन्नाथ, सुभद्रा आणि बलराम यांचे तिघांचे अर्चविग्रह ठेवले. त्यांची पूजा केली आणि त्यांची छान रथयात्रा काढली अगदी गल्लीच्या टोकापर्यंत. मग प्रभुपादांनी त्यांचे जे काही सगळे मित्र होते, त्यांच्या फॅमिलीज होत्या, असे सगळेजण एकत्र आले आणि त्या यात्रेमध्ये ते सहभागी झाले. जेव्हा ही यात्रा परत घरी आली, तर त्यावेळेला घरच्या ज्या महिला होत्या, त्या सगळ्यांनी मिळून खूप छान प्रसाद केला होता. मग त्यांनी देवाला प्रसाद दाखवला, कृष्ण प्रसाद आणि तो सगळ्यांना तो प्रसाद वाटण्यात आला. तर अशी ही त्यांची जी संस्कार होते त्यांच्यावरती, हे अगदी लहानपणापासून होते आणि त्याच्यामुळे ते या संस्कारांमध्येच वाढले गेले. तर जेव्हा आता हे त्यांचं लहानपण हे असंच गेलं. तर आता ही दुसरी स्लाईड आपण बघूया. ते जेव्हा 26 वर्षाचे होते, ही स्लाईड आहे. इथे ते भक्ती वेदांत सरस्वतींना भेटल्याची स्लाईड आहे ती. तर 26 वर्षाचे होते, त्यावेळेला त्यांच्याकडे 1922 सालची गोष्ट आहे. तर त्यांच्या घरी आध्यात्मिक गुरु स्वामी हे नेहमीच येत असत प्रभुपादांच्या घरी. कारण त्यांचे वडील वैष्णव होते. आणि ते प्रत्येक स्वामी जेव्हा हे साधू संत येतील, तेव्हा त्यांच्याकडून ते मुलासाठी आशीर्वाद मागायचे, की माझाही मुलगा चांगला वैष्णव हो, भागवत धर्माचा प्रसार करू दे वगैरे असं सगळं. तर ते नेहमी आशीर्वाद द्यायचे आणि त्यांनी सगळ्यांना. तर काय व्हायचं त्यांच्याकडे स्वामी येणं ही काही नवीन गोष्ट नव्हती, हे सारखेच आहे. तर ते एकदा एक मित्र येतो आणि तो त्यांना म्हणतो, की "चल कलकत्त्यामध्ये असे-असे स्वामी आले, आपण जाऊन भेटूयात." तर प्रभुपाद सुरुवातीला नाही म्हणतात. ते म्हणतात, की "अरे कशाला जायचं? म्हणजे माझ्या घरी पण इतके स्वामी वगैरे येतच असतात." तर तरी पण मी त्याला खूप आग्रह करतो आणि ते जातात मग कलकत्त्याला. आणि तिथे जातात आणि आपण नॉर्मली कुणाला भेटायला गेलो तर आपण बसतो, बोलतो वगैरे या सगळ्या गोष्टी. तर ते असं खाली बसायला जातात त्यांच्यासमोर आणि ते स्वामी त्याला लगेच म्हणतात, की "अरे तू तर खूप हुशार आहेस, खूप शिकलेला आहेस आणि तू भागवत धर्माचा प्रसार कर." आता हे सगळं वाङ्मय आहे ते बंगालीमध्ये आहे आणि ह्याचा तू प्रसार देशोदेशी, देशोविदेशी कर आणि त्याच्यासाठी इंग्रजी माध्यमाचा तू इंग्रजी माध्यमामध्ये तू हे सगळं लिहून काढ, जे काय वाङ्मय आहे आत्ताचं ते. आणि त्याच्यानंतर त्यांना प्रभुपादांना म्हणजे थोडंसं त्यावेळेला आश्चर्य वाटलं, की मी काहीच बोललो नाही अजून, पण यांनी हे कसं काय ओळखलं सगळं? आणि त्यांनी थोडासा विचार केला त्याच्यावर, की 1922 साली म्हणजे त्यावेळेला इंग्रजांची सत्ता होती आणि इंग्रजांच्या सत्तेमध्ये भागवताचा प्रसार करणं, ते पण हे सगळं वाङ्मय
इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करून आपण ते बोलणं वगैरे, तर हे सगळं अवघड होतं. मग ते म्हणाले, "बाबा हे कसं काय शक्य आहे म्हणजे?" तर मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं स्वामींनी, की कृष्ण भावना भावी जीवनासाठी पॉलिटिकल सिच्युएशनचा फरक पडत नाही. तर तुम्ही थांबू नका. तुम्ही हे सगळं कार्य करत राहा. त्याच्यानंतर ते जवळ-जवळ 2 तास त्यांनी सगळे भगवद्गीता त्यातले श्लोक म्हणून दाखवले आणि प्रभुपाद ते असं निःशब्द होऊन ते ऐकत होते आणि त्यांना ते सगळं खूप आवडलं होतं. पण त्यांच्या मनामध्ये तो गोंधळ होता, की हे कसं आहे? कसं करू शकतो मी? पण खरं सांगायचं तर त्या दिवशीच म्हणजे त्यांची जणू काही दीक्षा झाली होती, असा तो एक प्रसंग होता. पण त्याच्यानंतर त्यांनी ॲक्चुअली खरं बघायचं तर 11 वर्षानंतर जवळ त्यांची दीक्षा झाली. पण त्यांनी तोपर्यंत भक्तिसिद्धांत सरस्वतींची खूप पुस्तकं वाचली. त्यांना मध्ये एकदा भेटले पण होते ते. तर हे सगळं त्यांनी त्या 11 वर्षांमध्ये केलं आणि मग त्यांनी हा प्रसार करण्याआधी त्यांनी आता तो झाशीमध्ये आधी प्रसार करायचं ठरवलं, की भागवताचा आणि त्यासाठी ते झाशीला गेले. मग त्यांनी तिथे काही प्रवचनं घेतली. पण नंतर त्यांना असं लक्षात आलं, की तेवढा काय त्याचा तिथे उपयोग होत नाहीये. म्हणजे त्यांचं प्रवचन झालं, लोक आले होते तिथे, पण लोकांनी परत प्रवचन करा किंवा त्याच्यावरती काही विचारणा केली किंवा त्याच्यावर कुणी काही इंटरेस्ट घेतला, असं काही झालं नाही त्याच्यावरती. आणि मग त्यांनी 1960 साली संन्यास घेतला आणि मग त्यांनी वृंदावनमध्ये श्री राधा दामोदर मंदिरामध्ये त्यांनी लिखाण सुरू केलं. मग भगवद्गीता, भागवताचा अनुवाद करणं, हे तिथे सुरू केलं. आणि एक मॅगझीन छापलं, जे खूप प्रसिद्ध झालं, बॅक टू गॉडहेड. आणि हे त्यांनी कसं केलं, तर दिल्लीमध्ये एक माणूस होता, त्याची प्रिंटिंग प्रेस होती. तर त्यांनी हे प्रभुपादांना प्रिंट करून दिलं आणि प्रभुपाद हे सगळं स्वतः डिस्ट्रिब्यूट करायचे. तुम्हाला इथं सगळ्यात शेवटच्या स्लाइडमध्ये दिसेल, की पूर्वी ते इराण्याचं वगैरे चहाची अशी ते कॅफे हाऊस असायचे, तर त्याच्यामध्ये ते तिथे जाऊन वाटायचे किंवा रस्त्यावर थांबून वाटायचे, की त्यांना हे माहिती होतं, की आपण हा प्रसार जो आहे भागवतांचा, तर हा प्रसार आपण असाच करू शकतो याच्यामधून आणि हे त्याचं जे डिस्ट्रिब्युशनचं काम होतं, ते त्यांनी स्वतः केलं होतं. आणि त्यांना एक गोष्ट माहिती होती, की म्हणजे अ, प्रसार ही गोष्ट त्यांना त्यांच्या गुरूंनी शिकवली होती. बाकी आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांना वडिलांनी शिकवल्या होत्या, पण प्रसार हे त्यांच्या गुरूंकडून ते शिकले. अ, वयाच्या साधारणपणे 17व्या वर्षी त्यांनी मी आता खरंच विचार केला, की आपल्याला भागवत धर्माचा प्रसार आपल्याला बाहेर जाऊन करायचाच आहे. ही आपल्या गुरूंची इच्छा होती. त्यांनी मला हे सांगितलं होतं. तर आता आपण हा प्रसार करण्यासाठी बाहेर जायचंय. मग त्या काळी त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि तर त्या काळी म्हणजे ते विमानाचे पैसे हे सगळं ही सगळी सोय नव्हती त्यांच्याकडे आणि त्यांची ती परिस्थितीही नव्हती. म्हणून त्यांनी एक मालवाहू जहाज होतं त्यावेळेला जलदूत म्हणून आणि ते अमेरिकेला जाणार होतं. त्याच्या मालकीणबाई होत्या सुमती मुरारजी. तर सुमती मोरारजींना जाऊन ते भेटले आणि ते म्हणाले, की "बाबा मला असं-असं प्रवास करायचा अमेरिकेला, तर तुमच्या जहाजामध्ये तुम्ही परमिशन द्याल का?" तर आता त्यांचं वय इतकं जास्त होतं, की त्यांना मालतीबाई नाही म्हणाले आधी. मग काही दिवसांनी परत ते गेले आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं, की "मला भागवत धर्माचा प्रसार करायचा आहे आणि मला त्याच्यासाठी जायचंय मला अमेरिकेला, तर तुम्ही मला प्लीज परमिशन द्या इथे." आणि मग शेवटी त्या ठीक आहे परमिशन देतात त्यांना. तर साध्या 2 ट्रंका घेऊन त्याच्यामध्ये त्यांची काही पुस्तकं असतात, थोडीशी स्वयंपाकाची भांडी असतात, मृदुंग असतो आणि काही कपडे असतात. असं साधं घेऊन ते सामान घेऊन त्या अ, अ, जलदूत नावाच्या त्या मालवाहू जहाजावरनं निघतात. आणि त्याच्यामध्ये त्या तब्येतीमुळे तिथे काय आता काय एवढ्या काही सुखसोयी नव्हत्या जहाजावर. तर त्या तब्येतीमुळे त्यांना तिथे जे काही वातावरण होतं, हे त्यांना तिथे 2 हार्ट अटॅक येतात. पण त्यांचा निर्धार इतका पक्का असतो, की ते मागे फिरत नाहीत. आणि अ, जायचं हे आपल्याला ठरलेलं होतं आणि भागवतचा प्रसार आपल्याला करायचाच आहे. तर ते त्या दृष्टीने तिथून परत येत नाहीत किंवा त्यांचा निर्धार बदलत नाही. आणि एक दिवस काय होतं त्यांना स्वप्न पडतं, की श्रीकृष्ण त्यांचं जहाज ओढत नेतोय. आणि ते स्वप्न इतकं इम्पॅक्टफुल होतं त्यांच्यावर, इतकं ते त्याचा म्हणजे त्यांच्यावर चांगला परिणाम होतो आणि त्याच्यामुळे त्यांचा निर्धार अजूनच प्रबळ होतो आणि ते ठरवतात, की नाही आता आपण करायचंच आहे, की आपल्याला एक शुभचिन्ह दिसतं ना अशा वेळेला, की आपल्याला कृष्णाने स्वप्नामध्ये येऊन सांगितलंय. तर मग ते अशा रीतीने तो प्रवास पूर्ण करतात अमेरिकेपर्यंत आणि सुरुवातीला बॉस्टनला जातात. तर बॉस्टनला जातात, तिथे मित्राच्या मुलाकडे काही दिवस राहतात आणि तिथून मग ते न्यूयॉर्कला येतात. तर न्यूयॉर्कला आल्यावर टॉम्किन्स स्क्वेअर पार्कला ते संकीर्तन करतात. आता संकीर्तन म्हणजे आपण वाद्यांबरोबर जे कीर्तन करतो.
त्याला संकीर्तन म्हणतात आणि ते संकीर्तन करतात. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे असा जप करतात. आणि येता-जाता मग बघत असतात, की बाबा हे काय म्हणतायत? हे काय करतायत? आणि त्यांना ते खूप आवडत असतं. तर मग ती लोकं चौकशी करतात. मग हे कृष्णाची प्रार्थना करतायत, हे जप करतायत. हे सगळं खूप छान आहेत आणि त्या काळी हिप्पी लोक होते तिथे खूप. तर हे लोकं त्यांना त्यांनी जवळचं केलं आणि या लोकांना त्यांनी खूप सुधरवलं. हिप्पी म्हणजे सगळे बाहेर राहणारेच लोक होते त्यावेळेला. पण ह्या प्रार्थनामध्ये ते इतके बदलून गेले, की असे अनेक लोकं प्रभुपादांना तिथे जॉइन झाले. आणि जेव्हा हे लोकं 2 माणसं, 4 व्यक्ती, 10 व्यक्ती, 20 व्यक्ती असं करत-करत जेव्हा त्याची संख्या खूप वाढली, तेव्हा इथे इस्कॉनचा जन्म झाला. इस्कॉन इज इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस किंवा मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना कृष्ण भावनामृत संघ. तर असं हे इस्कॉनची स्थापना झाली तिथे आणि पुढची स्लाईड घेते हां मी. अ, मगाशी मी पुढे स्लाईड करायला विसरले होते. पण ही ती जलदूत म्हणून ही शिप आहे ज्याच्यावरनं त्यांनी प्रवास केला अमेरिकेला आणि हा मृदुंग घेऊन ते असे संकीर्तन करत बसायचे. आणि अनेक लोकांना असं ते आवडायचं आणि हे सगळे फॉरेनर्स आहेत तुम्ही बघू शकता आणि हे तिथे ते बघत होते म्हणजे ऐकत होते आणि हे त्यांच्याजवळ बसलेले आहेत. त्यांची इस्कॉनची स्थापना झालेली आहे काही घेतलंय. आणि इथे त्यांनी दिलेलं आहे बॅक टू गॉडहेड जे पुस्तक त्यांनी पब्लिश केलं त्याचं चित्र आहे इथे. नंतर प्रभुपादांना ना खूप नेत्यांना भेटायला खूप आवडायचं. वेगवेगळ्या देशाचे नेते किंवा वेगवेगळे पॉलिटिशियन तर त्यांना ह्या लोकांना भेटायला का आवडायचं? तर त्यांना असं वाटायचं त्यांनी भगवद्गीता ही वाचलीच पाहिजे. कारण भगवद्गीतेमुळे त्याच्यामध्ये दिलेले जे इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये दिलेली जी माहिती आहे, अभ्यास आहे, त्याच्यामुळे त्यांना सुराज्य करता येईल. तर ते अशा खूप अनेक नेत्यांना ते भेटायचे. आणि त्यांनी 17हून अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत. त्या पुस्तकांचा इथे एक फोटो दिलेला आहे. आपण ही इमेज बघू शकता. आता प्रभुपाद जवळ-जवळ त्यांनी या मॅपमध्ये दिसतंय, जवळ-जवळ त्यांनी 12 वेळेला पृथ्वी भ्रमण केलंय आणि म्हणजे इतके वेळा त्यांनी इतक्या देशांमध्ये ते भेटून आलेत. रशिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे, म्हणजे अनेक देश आहेत, की पृथ्वीवरती अनेक देशांमध्ये त्यांनी भ्रमण केलं आणि भागवताचा प्रसार केला. तर आता परत एकदा आपण श्री श्री राधा गोविंदांना सर्वांनी नमस्कार करूया. आता आपण ज्या मंदिरामुळे ज्या इस्कॉनच्या मंदिरामुळे म्हणजे श्री श्री राधा गोविंद मंदिर मंगलोर इथे जे आहे, त्याच्यामुळे आपल्याला ही भगवद्गीता आज आपण ऐकू शकतोय. तर हे मंदिर कुठे आहे? तर कोकोनट गार्डन रोड, टोल काद्री, मंगलोर, कर्नाटकमध्ये आहे. आणि मंदिराचे अध्यक्ष आहेत एच.जी. नामानिष्ठ दास. त्यांनी बी.टेक केलंय आय-आय-टी कानपूरमधून आणि ते इथे आता अध्यक्ष आहेत. तर तुम्ही जरूर जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल आणि कधीही जर अपॉर्च्युनिटी आली, तर तुम्ही कधीच ती घालवू नका. नक्की तुम्ही मंदिराला भेट द्या या. तर भगवद्गीतेविषयी. भगवद्गीता हे एक महाकाव्य आहे, ज्यामध्ये आपल्या सर्व समस्यांची उत्तरे आहेत. महात्मा गांधींनी हा एक आध्यात्मिक शब्दकोश मानला होता आणि हे संपूर्ण ग्रहावरील अनेक नेत्यांसाठी प्रेरणादायी पुस्तक आहे. महात्मा गांधींनी भगवद्गीता अनेक वेळा वाचली होती आणि त्यांनी लिहिलंय त्याच्यावर, जे गीतेचे चिंतन करतात, त्यांना दररोज नवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतो. आणि अ, आपल्याला असं वाटेल की फक्त भारतामध्येच म्हणजे भारतीय नेत्यांनी किंवा भारतीय लोकांनी त्याच्याविषयी लिहिलंय. तर अनेक लोकांनी भगवद्गीतेविषयी लिहिलंय. त्यातले एक अल्बर्ट आइन्स्टाईन त्यांनी लिहिलेलं आहे, की जेव्हा मी भगवद्गीता वाचतो आणि देवाने हे विश्व कसे निर्माण केले याचे चिंतन करतो, तेव्हा बाकी सर्व काही अनावश्यक वाटते. तर याच्यामध्ये एक छोटंसं सांगायचं होतं, की
महात्मा गांधींना प्रभुपादांना खूप आवडायचे. म्हणजे त्यांचे ते जे लेख लिहायचे, त्यांची पुस्तकं होती, हे ते खूप वाचायचे आणि त्यांना ते सगळं खूप आवडायचं. तर 1947च्या म्हणजे आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, तर त्या स्वातंत्र्यानंतर अ, खूप काही म्हणजे हिंसा झाली. तर त्यावेळेला त्यांनी महात्मा गांधींना एक पत्र लिहिलं होतं. पण त्या पत्रामध्ये कसं झालं, की अ, त्यांनी ते पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही. पण त्यांनी असं लिहिलं होतं, की तुम्ही आता याच्यामधून या राजकारणातून रिटायर्ड व्हा आणि तुम्ही भगवद्गीतेचा अभ्यास करा. भगवद्गीता तुम्ही बघा म्हणजे भगवद्गीतेचा अभ्यास करा. तर अनफॉर्च्युनेटली ते पत्र उघडलं गेलं नाही आणि त्याच्यानंतर नाहीतर तुमची हां, त्याच्यामध्ये अजून एक वाक्य असं ॲड केलं होतं, की तुम्ही जर याच्यातून रिटायर्ड नाही झालात, तर तुमचा निंदनीय मरण येईल तुम्हाला. आणि त्यांच्यापर्यंत ते पत्र काही पोहोचलं नाही आणि जेव्हा त्यांची ती हत्या झाली, त्याच्यानंतर हे पत्र काही काळ नंतर उघडलं गेलं. म्हणजे प्रभुपादांनी हे भाकीत केलं होतं त्यांच्या बाबतीत. आता ही भगवद्गीता, आपण जी प्रभुपादांची भगवद्गीता वाचतोय, त्याच्यावरून अभ्यास करतोय. तर आता ही भगवद्गीता जशीच्या तशी आहे. अ, हे असं तिथे लिहिलेलं आहे त्याच्यावरती आणि मग हीच भगवद्गीता आपण का घेतो वाचायला? तर आता बाजारामध्ये जवळ-जवळ 600 अनुवाद आहेत. पण ही भगवद्गीता जी आहे ती गुरु-शिष्य परंपरेतून आलेली आहे. तर आता तुटलेली केबल जर असेल आणि आपण जर ती फोन चार्ज करण्यासाठी जर वापरली आपण, तर त्याचा डेटाही ट्रान्सफर होत नाही आणि तो फोन चालू शकत नाही. म्हणजे आपल्याला त्याच्यातून काही कळत नाही आणि अ, त्याच्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. तर आता ही गुरु परंपरेतून आलेली भगवद्गीता म्हणजे कशी? तर श्रीकृष्णाने ती ब्रह्मदेवाला सांगितली. ब्रह्मदेवाकडून ती नारद मुनींकडे गेली. नारद मुनींनंतर मग ती वेगवेगळ्या त्यांच्या शिष्यांकडे गेली. सरस्वती स्वामीजींकडे गेली. त्यांच्याकडून ती हळू शिष्यांकडून ती प्रभुपादांपर्यंत आली. तर अशी ह्याला एक गुरु-शिष्य परंपरा आहे. त्याच्यामुळे ती श्रीकृष्णाने सांगितलेली भगवद्गीता जशीच्या तशी ती आपल्यापर्यंत पोहोचतीये. आणि जर ही जशीच्या तशी भगवद्गीता आपण नाही वाचली ना आणि नाही अभ्यास केला, तर मग आपल्याला त्याच्यातला आनंदही मिळत नाही आणि त्याचं ज्ञानही मिळत नाही. तर म्हणून हा जो आहे, की कृष्णाचा संदेश शिष्याच्या उत्तराधिकाराच्या अखंड साखळीतून आला पाहिजे. तर हे याचं महत्त्व आहे. तर गीता हा एक विशाल ग्रंथ आहे. गीतेचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी सुमारे 1 वर्ष लागेल. 18 दिवसात आम्ही ते करू शकत नाही. 700 श्लोक आहेत जवळ-जवळ, तर आपण ते 18 दिवसात नक्कीच पूर्ण करू शकत नाही. तर आम्ही कृष्ण आणि अर्जुन याच्यातील विचारांवर, प्रवाहावर लक्ष केंद्रित करत आहोत आणि उद्देश असाच आहे, की गीतेच्या सखोल अभ्यासासाठी तयार करणे. तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याचे लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3 भक्तिशास्त्रीपर्यंत आपल्याला जाता येतं. ॲडव्हान्स आपल्याला ह्याच्यामध्ये सगळं शिकता येतं. तर हे सगळं शिकण्यासाठी जो त्याचा बेस आहे ना, तो आपण हे तयार करण्यासाठी आपण हा कोर्स घेतलेला आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला नक्की आम्ही सांगू की तुम्ही पुढचा कोर्स हा नक्की करा. आता गीतेमधील वेगवेगळे श्लोक त्याविषयी. तर कृष्णाने इथे 575 श्लोक म्हटलेत. अर्जुन हे 83 श्लोक म्हणतो. संजयने 41 श्लोक म्हटलेत आणि धृतराष्ट्राने एकच श्लोक म्हटलाय. आता भगवद्गीतेमध्ये मेनली आपण 5 गोष्टींची चर्चा करतो. एक म्हणजे ईश्वर. तर आपल्याकडे बरेच देव-देवता असतात. आपण हिंदू घरांमध्ये बघतो. तर ईश्वर कोण आहे? आपण कोणाची पूजा करायची? तर हे भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. जीव, जीव म्हणजे कोण? तर जीवाचा एक्झॅक्टली रोल काय आहे? जीवाचं नातं काय आहे तसं ईश्वराबरोबर? तर प्रकृती. तर प्रकृती म्हणजे काय आहे? प्रकृतीचा जीवावर काय परिणाम होतो? अ, काळ म्हणजे काय आहे? आणि कर्म म्हणजे काय आहे? तर कर्म का करतो? प्रकृतीचा कर्मावर काय परिणाम होतो? अ, हे आपण सगळं ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. तर ईश्वर, जीव, प्रकृती आणि काळ या 4 गोष्टी ज्या आहेत, त्या नित्य आहेत आणि कर्म जे आहे, हे तात्पुरतं असतं. तर ईश्वर. तर ईश्वर हा कृष्ण आहे. ईश्वर म्हणजे कृष्ण.
आणि हे भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सांगितलं आहे. आपण जेव्हा अभ्यास करू आपण तिथपर्यंत येऊच. पण हे भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सांगितलं आहे. तर प्रकृती म्हणजे काय? पुढची स्लाईड घेते. प्रकृती म्हणजे काय? तर प्रकृतीचा इफेक्ट हा जीवावर काय होतो? ती जणू प्रकृती जी असते ना, ती जणू आपल्याला बद्ध करते. म्हणजे जीवाला बद्ध करते आणि ती आपल्याला नाचवते. तर आपण ह्या प्रकृतीविषयी पण जाणून घेणार आहोत. जीव. आता जीव कोण आहे? तर जीव फक्त मनुष्य प्राणीच आहेत का? मनुष्यच आहे का? तर नाही. जीव म्हणजे हे सगळे प्राणी येतात त्याच्यामध्ये, मनुष्य येतात आणि देवदेवताही येतात. हे आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर काळ आहे. काळ येतो मग आणि काळ हे सुद्धा एक अ, मुख्य भाग आहे या भगवद्गीतेमधला. तो आपण अ, अ, जाणून घेणार आहोत आणि 11व्या अध्यायामध्ये त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये जाणून घेऊ. आणि कर्म. तर कर्म म्हणजे काय आणि कर्म केल्याने आपल्याला काय मिळणार आहे? हे आपण बेसिकली भगवद्गीतेमध्ये शिकणार आहोत. तर भगवद्गीतेची पार्श्वभूमी. अर्जुनाचा भ्रमनिरास आणि भ्रमाचे स्वरूप ही कृष्णाची मांडणी ही समजली पाहिजे. म्हणजे कृष्णाने ह्या घडवून आणलेली गोष्ट आहे. तर अर्जुनाचा गोंधळ जर झाला नसता, तर त्याला सोडवण्यासाठी कृष्णाला भगवद्गीता बोलण्याची गरजच उरली नसते. म्हणजे अर्जुनाने जर हा गोंधळ केलाच नसता, की मी युद्ध करणार नाही वगैरे, तर कृष्णाला भगवद्गीता सांगायची गरजच होती. तर अर्जुन हा भगवद्गीतेचा प्रथम श्रोता असला, तरी तो सर्वांच्या हितासाठी आहे. तर बेसिकली याची पार्श्वभूमी अशी आहे, की अर्जुन जेव्हा रणांगणामध्ये सगळ्या त्याच्या नातेवाईकांना वगैरे बघतो, त्यावेळेला मग तो अ, तिथे युद्ध करायला तयार होत नाही आणि ते युद्ध का करायला पाहिजे याच्यासाठी भगवंतांनी ही भगवद्गीता सांगितली आहे आणि त्यामुळे अर्जुन हा पहिला श्रोता ठरतो. तर अर्जुनाचा असमंजसपणा आहे याच्यामध्ये, की कृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ चालवला. अर्जुन कुरुक्षेत्राची लढाई लढण्यास तयार नव्हता. तो श्रीकृष्णांना शरण गेला आणि परिणामी ही भगवद्गीता बोलली गेली. तर आता आपण आताच मी म्हटल्याप्रमाणे अ, अर्जुन जेव्हा त्याचे नातेवाईक हे सगळे बघतो, त्यावेळेला अर्जुन तयार होत नाही युद्ध करण्यासाठी आणि त्याला कृष्ण म्हणतात, की "नाही तू युद्ध कर." आणि ते का कर हे त्यांनी त्याच्यामधून भगवद्गीतेमधून सांगितलंय आणि त्यावेळेला ती भगवद्गीता सांगितली गेली. प्रत्येक प्रवास एका पायरीने सुरू होतो. गीतेच्या गूढ वादाचा प्रवास सुरू करूया. आणि परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इस्कॉन मंगळुरू तर्फे परत एकदा मी सर्वांचं स्वागत करते. गीता महात्म्य. एक श्लोक आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. सर्व उपनिषदे गायीप्रमाणे आहेत आणि गायीचे दूध देणारे भगवान श्रीकृष्ण हे नंदाचे पुत्र आहेत. अर्जुन हे वासरू आहे. गीतेतील सुंदर अमृत हे दूध आहे आणि उत्तम आस्तिक बुद्धीचे भाग्यवान भक्त हे दूध पितात आणि उपभोग घेतात. अशी ही सुंदर उपमा इथे दिलेली आहे. तर अर्जुनाला इथे हे वासरू त्याची उपमा दिलेली आहे आणि गीतेतील सुंदर अमृत हे दूध म्हटलं गेलेलं आहे. अर्जुन विषाद योग. आता हा आपला अध्याय सुरू होतोय आणि अर्जुन विषाद योग. तर विषाद म्हणजे काय? तर विषाद म्हणजे दुःख आणि जवळ-जवळ अर्जुन हा दुःखाबरोबरच एकरूप झाला होता आणि त्याच्यामुळे या अध्यायाला अर्जुन विषाद योग असं म्हणतात. आणि याच्यामध्ये आता मी थोडंसं तुम्ही अनम्यूट केलं तरी चालेल. तर या चित्रामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय दिसतंय? इथे कोण दिसतंय डाव्या साइडला? किंवा मध्ये कोण आहे आणि खाली उजव्या साइडला कोण आहे? सांगता येईल का तुम्हाला ह्याच्यावरून? कुणी उत्तर देऊ शकेल का? तुम्हाला अनम्यूट करता येतंय का? हरे कृष्ण.
हरे कृष्ण. हरे कृष्ण. क्षितिजा माताजी त्यांना म्हणजे ऐकू येतंय ना? हो, हो. ऐकू येतंय माताजी. आणि अनम्यूट पण करता येतंय. पण तुम्ही सांगा. हो. हां. पार्टिसिपंट्स मध्ये कुणी उत्तर देऊ शकाल का, की हे डाव्या साइडला कोण आहे? समर्थ घोडके प्रभूजी, नम्रता. हां, बोला माताजी. भीष्म पितामहाचे. डाव्या साइडला वरती. हो. अजून कुणाला सांगता येईल? हरे कृष्ण माताजी. हां, हरे कृष्ण. धृतराष्ट्र आहे ते. बरोबर आहे. आणि मध्ये कोण आहे? अर्जुन. बरोबर आहे. आणि इथे ओळखता येतंय का हे कोण आहे? उजव्या साइडला दुर्योधन. कोपऱ्यामध्ये? बरोबर आहे. दुर्योधन. बरोबर आहे. तर या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव आहेत. हे लक्षात येतंय का तुम्हाला? हो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर याच्यावरती वेगवेगळे दिसतात आणि फेस इज इंडेक्स ऑफ माइंड आपण असं म्हणतो त्याच्यामध्ये. तर आता हे सगळं हे मी सांगणार आहे. हे सगळं सांगण्याच्या आत एक तुम्हाला प्रश्न विचारते, की बेसिकली भगवद्गीता शिकण्यासाठी काही पात्रता आहे का? तर तुम्हाला काही माहिती आहे का? तुम्ही काय सांगू शकाल? कोण भगवद्गीता शिकू शकतं? सर्वांनी अनम्यूट केला तरी चालेल. चुकलं तरी चालेल, पण उत्तर देणं अपेक्षित आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जो ज्याच्या दृढ निश्चय आहे तो शिकू शकतो. बरं. अजून कोणी सांगू शकेल? ठीक आहे, मी सांगते. अ, जो मनुष्य किंवा जीव जो याच्या म्हणजे आपण जन्म, मृत्यू, जरा, व्याधी याच्यामधून जो कोणी जातो जीव, मनुष्य, तर त्या सगळ्यांना हे भगवद्गीता वाचू शकतात. आणि कृष्ण हा सर्वांना आकर्षित करणारा आहे. म्हणजे कृष्ण सूर्यासारखा आहे, की सूर्य हा सर्वांना समान आहे. अ, तो भारतात वेगळा आहे किंवा बाहेर वेगळा आहे वगैरे असं काही नाहीये. तर सर्व धर्म ही भगवद्गीता वाचू शकतात आणि ज्या कुणाला म्हणजे जीवाला किंवा मनुष्याला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी याच्यामधून जो कोणी जातो ती ही भगवद्गीता वाचू शकतो. आता धृतराष्ट्र बोलणार आहे. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. तर आता धृतराष्ट्र हा प्रश्न विचारतोय, की माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र हे काय करतात? तर त्याच्या आधी या फोटोवरून तुम्हाला थोडीशी बॅकग्राऊंड देते, की इथे धृतराष्ट्र दाखवला आणि हा संजय आहे. तर धृतराष्ट्र हा अंध असतो. तर त्याला काही दिसू शकत नाही. पण संजय हा व्यासमुनींचा शिष्य असतो. त्याच्यामुळे व्यासमुनींच्या कृपेने संजयला ही दृष्टी मिळालेली असते, की तो कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जे काही बघत असतो ते धृतराष्ट्राला सांगू शकतो. त्याच्यामुळे ते एका राजवाड्यामध्ये एका खोलीमध्ये बसलेले दिसतात आपल्याला. एका महालात बसलेले आहेत आणि संजय हा धृतराष्ट्राला तिथली गोष्ट सांगतो आणि धृतराष्ट्राने हा प्रश्न विचारलाय संजयला, की माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र आता काय करतात? तर त्या कुरुक्षेत्राच्या इथे कुरुक्षेत्रामध्ये हे युद्ध झालं. तर कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र होतं. तर तिथे अनेक साधू-संत किंवा योगी तर यांनी आता बरेच वर्षांपासून तप केलं होतं. तिथे अनेक यज्ञ झाले होते. तर अशा रीतीने ते खूप धार्मिक क्षेत्र झालं होतं. त्याला धर्मक्षेत्रच म्हणत होते कुरुक्षेत्राला. तर त्याच्यामुळे धृतराष्ट्राला काय वाटत होतं, की पांडव पुत्र हे अ, खरं बघितलं तर धर्माच्या बाजूने होते. म्हणजे त्याला असं वाटत होतं, की धर्माच्या बाजूने जर पांडव पुत्र असेल, तर पांडव पुत्रच कदाचित जिंकतील किंवा अशी एक शंका वाटत होती, की कदाचित ते युद्ध नाही करू शकणार. कारण ही एक धार्मिक भूमी आहे
आणि ते युद्ध नाही करणार आणि मग कदाचित माझ्या मुलांना हे असंच मिळू शकेल राज्य असंच मिळू शकेल असाही एक विचार आहे. तर तो विचार करतो याच्यामध्ये आणि हे तो विचार करतानाचं हे चित्र आहे. आता आपल्याकडे एक प्रथा आहे, की जेव्हा आपण नवीन वास्तूमध्ये आपण घरी वास्तुशांती असते, तर त्यावेळेला आपण दूध ओतू घालतो त्याच्यामध्ये. तर आपल्याकडे हा एक शुभ शकुन म्हणून मानला जातो. तर हे धर्मक्षेत्र आहे, कुरुक्षेत्र आहे, हे धर्मक्षेत्र आहे. तर याच्यामध्ये आता असं दाखवलंय, की अ, कदाचित धर्माच्या बाजूने आहेत, तेच युद्ध जिंकतील असं धृतराष्ट्राला वाटत असतं. तर धृतराष्ट्र इथे खाली जे दुसरं चित्र जे दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये पनीर आणि पाणी हे वेगळं केलेलं दिसतं. तर जेव्हा आपण दूध उकळलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आपण लिंबू पिळतो, तर साहजिकच त्याच्यात पाणी वेगळं होतं आणि पनीर वेगळं होतं. तर आता धृतराष्ट्राने हीच भूमिका घेतलेली असते, की तो त्या दोघांची म्हणजे खरं तर पांडू हा धृतराष्ट्राचा भाऊ असतो आणि पांडूच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांची काळजी खरं तर धृतराष्ट्राने घेतली पाहिजे होती. त्यांना राज्य द्यायला पाहिजे होतं. पण दुर्योधन आणि जेव्हा हे पांडव जेव्हा ह्याच्यावरती बोलणी करतात, तर ते म्हणतात, की "आम्हाला तू फक्त 5 गावं दे." अशी पांडवांची इच्छा असते. पण दुर्योधन त्यांना म्हणतो, "मी एका सुईच्या टोकावरचीही जागा तुम्हाला देणार नाही." श्रीकृष्णही त्याच्यामध्ये पडतो, पण ते ऐकत नाहीत आणि शेवटी हे युद्ध होतं. म्हणजे अशा रीतीने स्वतः धृतराष्ट्रच त्यांची विभागणी करतो. तर हे चित्र त्याच्यासाठी दाखवलंय. आणि आता जर पनीर तयार झालं, तर त्याचं काय होणार? पनीर तयार केलं तर त्याचे रसगुल्ले करणार आणि मग रसगुल्ले जर कुणाच्या समोर जर आपण ठेवले आणि त्याला विचारलं, "याचं तू काय करणार?" तर ते ते खाणारच. म्हणजे हा प्रश्नच असा मूर्खासारखा आहे, की आपण असं कसं विचारू शकतो, की आता युद्धभूमीवर जर कौरव आणि पांडव समोरासमोर उभे असेल, तर ते युद्ध तिथे होणारच आहे. आता ह्याच्यामध्ये काही अंदाज आहे का? तुम्ही सांगू शकता, की हे काय चित्र आहे? हा कोण आहे आणि हे इथे कोण असू शकतं? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे दुर्योधन आहे जे शकुनी मामांशी बोलत आहे. नाही, सॉरी, ह्यांच्याच आहे, भीष्मशी बोलत आहे. बरं. अजून कुणाला उत्तर देता येईल? मी सांगते. दुर्योधन हे रणांगण भूमीवरचं रणभूमीवरचं चित्र आहे. तर दुर्योधन हा त्यांच्या गुरूंकडे जातो. दुर्योधन आधी ती पांडवांची सगळी ती सेना बघतो आणि ते सेना बघून तो ॲक्चुअली घाबरतो आणि तो त्याच्या गुरूंकडे येतो, द्रोणाचार्यांकडे. त्या सेनेचं अधिपत्य जे करत असतो सेनापती, तर तिथे तो धृष्टद्युम्न म्हणून द्रौपद राजाचा पुत्र असतो, मुलगा असतो त्याचा आणि काही कारणांनी फार पूर्वी द्रोणाचार्य आणि द्रुपद या दोघांमध्ये काही गोष्टी घडतात आणि द्रुपद जो असतो, द्रुपद राजा, तो यज्ञ करतो आणि तो असं यज्ञामध्ये मागतो, की मला जो मुलगा होईल म्हणजे यज्ञदेवा तू मला असाच मुलगा दे, की जो द्रोणाचार्यांना मारू शकेल आणि यज्ञामधून त्याला मुलगा मिळतो, तो दृष्टद्युम्न आणि एक मुलगी होते, ती म्हणजे द्रौपदी. तर आता हा जो दृष्टद्युम्न असतो, तो पांडवांच्या सेनेमध्ये असतो आणि मग दुर्योधन त्यांना बघून त्याला पाहतो आणि त्याला खूप राग येतो आणि तो म्हणतो, की "द्रोणाचार्य बघा, तुम्हाला कळतंय का, की आता जो द्रुपद तुमच्या अगेन्स्ट होता आणि त्यांनी त्याचा मुलगा तुम्हाला मारणार आहे, तो तुमच्या अगेन्स्ट ऑलरेडी तिथे उभा आहे आणि आता तुम्ही त्याला शिक्षण देऊन बसलाय." तर द्रोणाचार्य हे गुरुवर्य होते आणि ते ब्राह्मण होते. एका ब्राह्मणाला जर कुणी जाऊन जर शिक्षण द्यायला सांगितलं, तर ब्राह्मण त्याला नाही म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे जरी द्रोणाचार्यांना माहिती होतं, की हा द्रुपद राजाचा मुलगा आहे, तरी पण द्रोणाचार्य त्याला शिक्षण हे देतात आणि तो त्याच्या विद्येमध्ये पारंगत होतो आणि अशा दृष्टीने दुर्योधन त्यांच्यावर खूप चिडतो. खरं जर पाहिलं आता, तर आपल्या गुरुवर्यांचा आपण आदर करतो. ही आपली संस्कृती आहे आणि याच्या विरुद्ध इथे एक छोटीशी गोष्ट अशी आहे, या चित्रामध्ये नाहीये. पण अर्जुन जेव्हा रणांगणावर येतो, तेव्हा युद्ध सुरू करायच्या आधी द्रोणाचार्य हे त्याचे गुरु असतात आणि मग त्यांच्या पायाजवळ तो प्रार्थना म्हणून 5 बाण पहिल्यांदा त्यांच्या पायाजवळ, चरणाजवळ त्यांना आदर म्हणून तो तिथे ते बाण मारतो. तर हा फरक असतो त्यांच्यामधला. आणि अजून एक स्वभावामधलं जर सांगायचं असेल तर दुर्योधन आणि अर्जुन. तर युद्ध सुरू करायच्या आधी एक छोटीशी गोष्ट आहे. युद्ध सुरू करायच्या आधी
ते कृष्णाकडे जातात. कारण त्यांचं सेनेचं वाटप असतं. त्याच्याविषयी त्यांना कृष्णाशी बोलायचं असतं. कारण कृष्णाकडे अक्षयणी सेना असते मोठी. तर दुर्योधन हा त्याच्या स्वभावाप्रमाणे कृष्ण झोपलेला असतो, तर तो त्याच्या डोक्याजवळ जाऊन बसतो आणि अ, अर्जुन जो असतो तो कृष्णाच्या पायाजवळ जाऊन बसतो, पायाशेजारी जाऊन बसतो. तर कृष्ण डोळे उघडतो आणि साहजिकच आपण डोळे उघडल्यावर लक्ष आधी आपल्या पायाकडे जातं आणि तो अर्जुनाला विचारतो, की "तुला काय पाहिजे?" तर अर्जुन मग दुर्योधन चिडतो. तो म्हणतो, "मी आधी आलोय." तर तू अर्जुनाला कसा विचारू शकतो? कारण तो माझ्या पायाशी बसलेला आहे. पण अर्जुन त्याला सेना वगैरे काही मागत नाही. अर्जुन म्हणतो, की "कृष्णा तू माझ्या बाजूने फक्त युद्ध कर. तू मला पाहिजेस." आणि दुर्योधन हा 11 अक्षणी सेना घेतो आणि दुर्योधनाला मनामध्ये खूप असं हसू येत असतं, की कृष्णाला घेऊन काय फायदा होणार आहे याला? म्हणजे मीच युद्ध जिंकणार आहे. कारण माझ्याकडे एवढी मोठी सेना आहे आणि कृष्ण तर स्वतः युद्ध करणार नाही असं कृष्णाने डिक्लेअर केलेलं आहे. तर म्हणजे हे त्याचा स्वभाव असतो. आता हा त्याचा स्वभाव असतो आणि हा त्याला त्याच्यामुळे तो हाच स्वभाव, हाच राग जो असतो, तर तो त्याच्या गुरूंवरती काढतो. ॲक्चुअली हे चुकीचं आहे, की गुरूंवरती आपण असा राग नाही काढला पाहिजे. पण स्वभाव आहे. पुढचा श्लोक घेऊया. सघोषोधात राष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवी चैतुमूलो अभ्यनुनादयन्. हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. तर आता याच्यामध्ये असं होतं, की हे जे युद्धापूर्वी जे शंखाचा घोष करतात, तर शंख हे श्रीकृष्णाकडे असतो. श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा. तर हे दिव्य शंख असतात आणि त्याचा ध्वनी अ, हे धर्माकडचीच लोकं असतात. त्यांच्या साइडला धर्म असतो. कृष्ण स्वतः तिथे असतो त्याच्यामुळे आणि त्या शंखनादामुळे त्याच्यामुळे धृतराष्ट्राची सगळी मुलं आणि कौरव आणि कौरव सेना हे सगळे घाबरून जातात त्याच्यामुळे. आता या युद्धामध्ये महत्वाची काही शुभचिन्हे सांगितली आहेत, की हे युद्ध जिंकण्याच्या मागची काही इथे जी शुभचिन्ह दिली आहेत, त्यातलं एक धर्मक्षेत्र. कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र असतं. जसं सांगितलं तसं, की आपल्याला त्याच्यामध्ये अनेक ऋषींनी आणि योगींनी तिथे तप केलेलं असतं, योग केलेले असतात हे सगळं. तर त्याच्यामुळे ते स्वतः ते धर्मक्षेत्रच असतं. त्याच्यानंतर दिव्य रथ असतो. तर हा अर्जुनाला दिव्य रथ जो असतो तो अग्निदेवानी दिलेला असतो आणि विजयी भव म्हणून अग्निदेवानी सांगितलेलं असतं. कपिध्वज असतो. तर हा कपिध्वज म्हणजे अ, अर्जुनाच्या रथावरती हनुमान हा आरूढ असतो आणि प्रभू रामचंद्र जेव्हा रावणाविरुद्ध युद्ध करतात, त्यावेळी हनुमान हा प्रभू रामचंद्रांना मदत करतो आणि आपल्याकडे ती परंपरा आहे, की आपण अशा ज्येष्ठ लोकांचे आपण आशीर्वाद घेतो. तर अर्जुनही त्याची प्रार्थना करतो हनुमानाची की "तू माझ्याबरोबर मला मदत कर आणि जसं तू श्रीरामचंद्रांना युद्ध जिंकण्यामध्ये मदत केली होतीस, तशीच तू मला पण मदत कर." नंतर शंखनाद आपण ऐकलंय, की दिव्य शंख असतात त्यांच्याकडे. त्या शंखांच्या नादाने कौरव हे पूर्ण गांगरून जातात. गांडीव असतं म्हणजे हे पशुपत अस्त्र असतं ते आणि हे गांडीव जे असतं ते शंकरांनी दिलेलं असतं अर्जुनाला आणि त्याचा नेम हा कधीच चुकत नसतो. हे त्या गांडीवाचं महत्त्व असतं. आता त्यक्तजीविता. तर त्यक्तजीविता म्हणजे काय होतं, की दुर्योधन जेव्हा द्रोणाचार्यांशी बोलत असतो ना, तर त्यावेळेला तो असं म्हणतो, की "ठीक आहे, पांडवांकडे असे अनेक वीर आहेत, शूर योद्धे आहेत. पण आपल्याकडे असे काही कमी नाहीये. इथेही खूप शूर योद्धे आहेत, की जे माझ्यासाठी प्राण द्यायला तयार आहेत." आणि तो हे जे असं काही बोलतो, तर हे प्राण द्यायला तयार आहेत, हे म्हणजे हा थोडासा एक अपशकुन होतो. मोक्षदा एकादशी ज्या दिवशी हे युद्ध होतं, त्या दिवशी मोक्षदा एकादशी असते. भाग्यलक्ष्मी म्हणजे जिथे कृष्ण आहे, तिथे भाग्यलक्ष्मी असते. आणि ऋषिकेश, ऋषिकेश म्हणजे कृष्ण म्हणजे जे संपूर्ण अवयवांचं रक्षण करतात. तर कृष्ण स्वतः असतात, जे अर्जुनाचं आणि पांडवांची सेना असते, तर ते त्यांच्या अवयवांचं रक्षण करतात, त्यांचं रक्षण करतात. तर ही याच्यामधली शुभचिन्ह दिलेली आहेत.
आता जेव्हा याच्यामध्ये अर्जुन अ, रथ पुढे न्यायला सांगतात कृष्णाला, कारण त्यांना त्याचं त्या कौरव सेनेचं निरीक्षण करायचं असतं. आणि त्यावेळेला जेव्हा ते कौरव सेनेचं निरीक्षण करायला जातात, त्यावेळेला त्याच्यामध्ये ते बघतात, की त्यांचे सगळे नातेवाईक असतात, भाऊ-बंध असतात, त्याचे चुलत भाऊ असतात, त्यांचे मित्र असतात, सगळे गुरुवर्य असतात, भीष्माचार्य असतात, द्रोणाचार्य असतात, कृपाचार्य असतात. त्यांची मुलं असतात त्याच्यामध्ये, अनेक मित्र असतात, मेव्हणे असतात, म्हणजे असे इतके नातेवाईक असतात. तर त्याच्यामध्ये तो हे सगळं बघतो आणि त्याला लक्षात येतं, की आपल्याला जिभेला कोरड पडतीये. आपल्याला अंगाला कंप सुटलाय. त्याचं गांडीव हातातून गळायला लागतं. गळतं म्हणजे जवळ पडतो आणि ते मुकुट त्याचा पडतो खाली आणि तो खाली बसतो. म्हणजे त्याची परिस्थिती इतकी अशी दयनीय होते, की हे मी काय करतो? म्हणजे मला हे माहीतच नव्हतं. म्हणजे मला हे असं लक्षातच नाही आलं, की मी कुणाविरुद्ध युद्ध करतोय आणि याच्यामध्ये ह्या 5 गोष्टी त्याला तो कृष्णाला सांगतो, की "कृष्णा मी नाही युद्ध करू शकत" आणि तो खाली बसतो रथावरती आणि मग कृष्णाला तो त्याची वेगवेगळी कारणे देतो. तर त्या कारणांमध्ये एक आहे, की करुणा आहे. तर करुणेमध्ये तो सांगतो, की "हे सगळे माझेच नातेवाईक आहेत. माझे भाऊ-बंध आहेत. हे माझेच सगळे शिक्षक आहेत. माझे गुरुवर्य आहेत, माझे नातेवाईक आहेत, माझ्या भावांची मुलं आहेत. तर याच्यामध्ये मी यांना नाही मारू शकत, कारण हे सगळे माझे स्वजन आहेत. अ, नंतर याच्यामध्ये यांना मारून जरी मला राज्य मिळालं, तर मला त्याचा आनंद काहीच मिळणार नाहीये. त्याचा काय म्हणजे आपण नॉर्मली एखादी गोष्ट जर सेलिब्रेट करत असेल, तर आपल्याला सगळे नातेवाईक आपण एकत्र बोलवतो. एखाद्या गोष्टीला सेलिब्रेट करतो. पण हे असं काहीच नाहीये याच्यामध्ये. म्हणजे मीच माझ्या नातेवाईकांना मारतोय आणि त्याच्यानंतर मी राज्य घेतोय. तर त्याच्यामध्ये काही आनंद नाहीये. अ, नंतर आपण एक आपले संस्कार असतात, की आपण मोठ्या माणसांना कधी उलट नाही बोलत आणि इथे तर मी त्यांना मारतोय. म्हणजे हे किती मोठं पाप आहे. तर हे पाप मी कसं करू कृष्णा तू सांग मला. आणि आता कौटुंबिक परंपरा जर म्हणायचं झालं, तर आता मी जर ह्या सर्वांना जर मारलं, तर घरी कर्ते पुरुषच उरणार नाहीत आणि स्त्रियांचा फायदा हे बाहेरची लोकं घेतील. त्यामुळे सगळी म्हणजे ही जी अवांछित लोकसंख्या आहे ती वाढेल. नंतर अधर्म पसरेल. घरच्या रूढी असतात, परंपरा असतात, आपण श्राद्ध करतो, तर ह्या सगळ्या गोष्टी बंद होतील. हे सगळं कोण करणार? तर या 4ही कारणांमुळे मी युद्ध करणार नाही, असं कृष्ण सांगतो. असं अर्जुन सांगतो श्रीकृष्णाला आणि मग तो खाली बसतो रथावरती आणि त्याचा निर्धार होतो. तर आता खरं सांगायचं तर आपल्याला सगळ्यांना ही कारणं पटतायत. अर्जुनाने जी सांगितली आणि तर आता आपल्याला असं वाटतं, की अर्जुनाने सांगितलेली कारणं जरी बरोबर असतील, तर ही कारणं खरंच बरोबर होती का? की ही काही तात्पुरती कारणं होती, तात्पुरतं कारण होतं का हे शाश्वत काही याच्यामध्ये होतं? तर हा असमंजसपणा अर्जुनाचा दिसत होता याच्यामधून आणि असं नाही झालं ना, की ही जरी कारणं होती, तरी कुरुक्षेत्राचं युद्ध नाही झालं, असं नाही झालं. तर कुरुक्षेत्राचं युद्ध हे होतंच. म्हणजे शेवटी श्रीकृष्ण त्याचे हे जे काही सगळे पॉइंट त्यांनी सांगितलेले असतात, ही जी काही कारणं दाखवतो तो, की तो त्याच्यावरती कृष्ण ही सगळी खोडून काढणार आहात. तर आपण आता हे बघणारच आहोत, की याच्यामध्ये कृष्ण पुढे काय बोलतात आणि ही कारणं कशी खोडून काढतात आणि मग हे अ, युद्ध कसं होतं पुढे. तर याच्यामध्ये आपल्यालाही कधी-कधी असं वाटतं ना, की ही जी अर्जुनाची कारणं आहेत, तर तसं आपल्यालाही असं वाटतं, की आपण जर आता कृष्णाकडे मी जर जायचं ठरवलं, तर काही गोष्टी आपल्याला आड येतील असं होतं, की मी आता जॉब करतीये किंवा मी आता दिवसभर मी जॉब करतीये किंवा मी फक्त कृष्णाचीच पुस्तकं वाचतीये, कृष्णाचीच कीर्तनं ऐकतीये. मी लोकांमध्ये जात नाहीये, मी सिनेमा बघत नाहीये, मी लोकांना तोडतीये, नातेवाईकांमध्ये मी काही जात नाहीये, मी दूर राहते कारण मला कृष्णाकडे जायचंय, मला कृष्ण भावित व्हायचंय पूर्णपणे. जरी आपल्याला ही इच्छा असेल, तरी सुद्धा आपल्याला कुठेतरी वाटतं, की मी हे खरंच मला ह्याच्यामध्ये काही आनंद मिळतोय का? हे पाप आहे का? कारण मी अ, हे काही माझं फॉलो करत नाही. माझे रिलेटिव्हजना मी काही भेटत नाहीये. कौटुंबिक परंपरा आहे. तर आता म्हणजे माझ्या घरामध्ये आत्तापर्यंत कोणीच कृष्णाचं काहीच केलेलं नाहीये. पण आता मी मध्येच उठून मी कृष्णाचं करतीये, तर हे बरोबर आहे का?
तर हे जे सगळे आहेत ते हे सगळं आपला म्हणजे आपण पण असंच असमंजस होतो आणि आपल्याही कुठेतरी अशाच या डोकामध्ये सगळ्या ह्या कल्पना येतात आणि मग आपल्याला आपण भ्रमित होतो आणि मग आपल्याला वाटतं की आपण कोणत्या देवाकडे जायचं? आणि मग आता हे आपण पुढच्या अध्यायामध्ये आपण बघूयात, की कृष्ण हे सगळं कसं खोडून काढतो हे सगळं आणि हे युद्ध होतं. त्यात आपण आतापर्यंत हा अध्याय जो आपण केलेला आहे, तर याच्यामध्ये आपण एक थोडासा एक रिकॅप घेऊया त्याचा. तर धृतराष्ट्राची चौकशी होती, की तो विचारतो, की म्हणजे अ, माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र हे आता काय करतात रणांगणावर? ते आपण बघितलं ते संजयला तो विचारतो. नंतर दुर्योधनाची भीती बघितली आपण. की दुर्योधन पांडव सेना बघून म्हणजे तो खूप घाबरतो आणि द्रोणाचार्यांवरती आरडाओरड करतो, की तुमचा शिष्य आता तुमच्या विरुद्ध उभा आहे. तर बघा म्हणजे तुम्ही आता शंख फुंकणे आपण बघितलं, की शंख फुंकतात जेव्हा कृष्ण, अ, अर्जुन आणि पांडवांच्या सेनेतले सगळे सेनापती, अधिकारी त्यावेळेला भयामुळे कौरवांची हृदय सगळे व्यधारव्यात म्हणजे ते घाबरतात ते. आणि अर्जुनाचं निरीक्षण होतं. अर्जुन सगळ्या त्या कौरव सेनेचं निरीक्षण करतो आणि सर्वांना पाहून अर्जुनाचं गांडीव हातातून गळून पडतं आणि मग तो ते झाल्यानंतर म्हणजे जेव्हा गांडीव खाली पडतं आणि तो रथावर बसतो, त्यावेळेला मात्र तो कृष्णाला मनमोकळेपणाने मन मोकळं करतो आणि स्पष्टपणे सांगून टाकतो, की "मी युद्ध करणार नाही." आणि मग आपण आता उद्याच्या अध्यायामध्ये आता आपण पुढचा भाग बघूया त्याच्यातला. तर हा अध्याय इथे संपतो आणि तर आता कुणाचे काही प्रश्न आहेत का? किंवा कुणाला काही विचारायचं आहे का याविषयी? तुम्ही अनम्यूट करू शकता इथे. हरे कृष्ण माताजी, रेकॉर्डिंग थांबवता. हो, चालेल. स्टॉप शेअर पण करू का इथे? का स्क्रीन राहू देत? स्टॉप शेअर केलं तरी चालेल. स्टॉप रेकॉर्डिंग ना? हो.